नमस्कार मित्रांनो, टेक्नो अथर्व या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया की उत्पन्नाच्या दाखल्यासाठी ऑनलाईन अप्लाय कसं करायचं आणि उत्पन्नाचा दाखला कसा काढायचा. तर याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये देण्यात आलेली आहे. त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा, तरच आपल्याला उत्पन्नाचा दाखला ऑनलाईन अगदी घरी बसून काढता येईल. तर मित्रांनो, व्हिडिओला सुरू करण्यापूर्वी नेहमीप्रमाणे एक विनंती करेल, जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. तर मित्रांनो, वेळ न घालवता पुढचा व्हिडिओ बघूया आपण. आता मित्रांनो, आपल्याला उत्पन्नाचा दाखला काढण्यासाठी ज्यावेळेस आपण आपले सरकार या वेबसाईटवर जाऊन ऑनलाईन अप्लाय करणार आहे, तर त्याच्या अगोदर आपल्याकडे हे डॉक्युमेंट्स असणं अतिशय गरजेचं आहे. तरच आपल्याला पटापट माहिती त्या ठिकाणी भरता येईल आणि डॉक्युमेंट्स अपलोड करता येईल. तर कोणकोणते डॉक्युमेंट्स किंवा कागदपत्र आपल्याकडे पीडीएफ फॉर्म मध्ये असायला हवे? तर बघा, या ठिकाणी आधार कार्ड, वोटिंग कार्ड, रॅशन कार्ड. तर या तीनपैकी 2 डॉक्युमेंट्स असणं अतिशय गरजेचे आहे, कारण ते त्या ठिकाणी अपलोड करावे लागणार आहे. त्यानंतर दुसरं आहे तलाठी किंवा नगरसेवकाचा कच्चा उत्पन्नाचा दाखला. हे सुद्धा एक महत्त्वाचं डॉक्युमेंट्स आपल्याला या ठिकाणी लागणार आहे. जर आपण ग्रामीण भागामध्ये राहत असाल तर आपल्याला तलाठ्याचे उत्पन्नाचा दाखला लागणार आहे आणि शहरी भागात राहत असाल तर आपल्याला नगरसेवकाचा कच्चा उत्पन्नाचा दाखला लागेल. त्यानंतर तिसरी गोष्ट लागणार आहे आपल्याला पासपोर्ट साईज फोटो. पासपोर्ट आकाराचा फोटो, त्याची साईज आहे 160 रुंदी आणि 200 पिक्सल लांबी. तर अगोदरच हे रिसाईज करून घ्या पासपोर्ट आकाराचा फोटो. आणि त्यानंतर तिसरं म्हणजे ऑनलाईन ट्रान्झॅक्शनसाठी ₹33. तर हे सगळे महत्त्वाच्या गोष्टी आपल्याला उत्पन्नाच्या दाखल्यासाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी लागणार आहे. तर मित्रांनो, अगोदर हे सगळे डॉक्युमेंट्स कलेक्ट करून ठेवा एका फाईलमध्ये. त्यानंतर आता बघूया आपण उत्पन्नाच्या दाखल्यासाठी ऑनलाईन अप्लाय कसं करायचं. आणि यासाठी मित्रांनो, जाऊया आपण गव्हर्नमेंटच्या वेबसाईटवर, जिचं नाव आहे आपले सरकार. आपण आपले सरकार .महाऑनलाईन.gov.in या वेबसाईटवर आलेलो आहे आणि या ठिकाणी आपल्याला लॉग इन व्हायचं आहे. तत्पूर्वी जर आपण याच्यावर अजूनपर्यंत रजिस्ट्रेशन जर केलेलं नसेल तर या ठिकाणी हे न्यू युजरचं ऑप्शन आहे, याला क्लिक करून या ठिकाणी नवीन रजिस्ट्रेशन करा, म्हणजे आपल्याला आपला युजर आयडी आणि पासवर्ड या ठिकाणी मिळून जाईल. आणि नेमकं रजिस्ट्रेशन कसं करायचं हे जर आपल्याला माहिती नसेल तर आपल्या चॅनलवर या संदर्भातला व्हिडिओ आहे, तर तो व्हिडिओ बघा, म्हणजे आपल्याला सहजपणे रजिस्ट्रेशन करता येईल. ते रजिस्ट्रेशन झाल्यानंतर मित्रांनो, आपल्याला एक युजर आयडी आणि पासवर्ड मिळेल. तो युजर आयडी आणि पासवर्ड या ठिकाणी टाईप करायचा आहे. त्यानंतर हा कॅप्चा या ठिकाणी फिलअप करायचा आहे. ते झाल्यानंतर या ठिकाणी आपला जिल्हा निवडायचा आहे आणि ते निवडल्यानंतर या ठिकाणी जे लॉग इनचं ऑप्शन आहे याला क्लिक करायचे, म्हणजे आपण लॉग इन होऊन जाऊ. तर आता या ठिकाणी मी लॉग इन होतोय मित्रांनो. आणि बघा मित्रांनो, आपण आपले सरकार या वेबसाईटवर लॉग इन झालेलो आहे. आणि त्यानंतर मित्रांनो, आता आपल्याला जो लेफ्ट साईडचा मेनू दिसत आहे, तर या मेनूमध्ये रिव्हेन्यू डिपार्टमेंट याला सिलेक्ट करायचं आहे. खाली जाऊया आपण यासाठी आणि या ठिकाणी आपल्याला दिसून रिव्हेन्यू डिपार्टमेंट बघा, तर याला आपल्याला क्लिक करायचं आहे. त्यानंतर मित्रांनो, या ठिकाणी हे जे सब डिपार्टमेंट आहे आणि या ठिकाणी हे सिलेक्टचं ऑप्शन आहे, याला क्लिक करायचं आहे. याला क्लिक केल्यानंतर या ठिकाणी रिव्हेन्यू सर्व्हिसेस हे ऑप्शन येईल, याला क्लिक करूया आपण. त्याला क्लिक केल्यानंतर मित्रांनो, या ठिकाणी रिव्हेन्यू सर्व्हिसेस अंतर्गत ज्या ज्या सर्व्हिसेस येतात, तर त्या सगळ्या सर्व्हिसेस या ठिकाणी दिलेल्या आहे. तर या ठिकाणी आपल्याला इन्कम सर्टिफिकेट काढायचं आहे, म्हणून या ठिकाणी बघा, मधल्या रो मध्ये दुसरी जी सर्व्हिस दिलेली आहे इन्कम सर्टिफिकेट. तर आता आपण काय करूया, याला टिक करायचं आहे आपल्याला. त्याला टिक केल्यानंतर मित्रांनो, या ठिकाणी जे प्रोसीडचं ऑप्शन आहे, तर याला आपल्याला क्लिक करायचं आहे. त्याला क्लिक केल्यानंतर अशा प्रकारचा एक डॅशबोर्ड उपलब्ध होईल आपल्याला. त्यानंतर परत लेफ्ट साईडचा जो मेनू आहे त्या ठिकाणी सर्व्हिस लिस्ट हे ऑप्शन आहे बघा या ठिकाणी, तर याला आपल्याला क्लिक करायचं आहे. त्याला क्लिक केल्यानंतर मित्रांनो, या ठिकाणी हे सगळे फॉर्म आपल्या समोर अवेलेबल झालेले आहे. तर या ठिकाणी हा जो इन्कम सर्टिफिकेटचा फॉर्म आहे याला आपल्याला क्लिक करायचं आहे. याला क्लिक केल्यानंतर तो फॉर्म पूर्णपणे या ठिकाणी ओपन होऊन जाईल. फॉर्म ओपन होण्या अगोदर मित्रांनो, या ठिकाणी नेमके डॉक्युमेंट्स कोणकोणते लागणार आहे तर ते या ठिकाणी देण्यात आलेलं आहे. तर ऑलरेडी आपण अगोदर बघितलेलं आहे, त्यासाठी डॉक्युमेंट कोणते लागेल. तर या ठिकाणी बघा, प्रूफ ऑफ आयडेंटिटीसाठी एक डॉक्युमेंट लागणार आहे. जर आपल्याकडे पॅन कार्ड असेल, पासपोर्ट किंवा आधार कार्ड किंवा वोटर आयडी
किंवा ड्रायव्हिंग लायसन यापैकी कोणतंही एक डॉक्युमेंट या ठिकाणी अपलोड करावं लागणार आहे. त्यानंतर पुढे आहे प्रूफ ऑफ ॲड्रेस. तर यासाठी एक डॉक्युमेंट लागणार आहे आपल्याला. यामध्ये पासपोर्ट, वॉटर बिल, रेशन कार्ड, आधार कार्ड, वोटर आयडी, टेलिफोन बिल किंवा इतर जे आहे ड्रायव्हिंग लायसन. तर यापैकी एक आपल्याला डॉक्युमेंट्स इथे लागणार आहे अपलोड करण्यासाठी. त्यानंतर खाली जर बघितलं आपण अदर डॉक्युमेंट्समध्ये, तर या ठिकाणी हे आपल्या कामाचं नाही म्हणून हे डॉक्युमेंट्स आपल्याला काही लागणार नाही. त्यानंतर या ठिकाणी बघा एज प्रूफ इन केस ऑफ मायनर. जर आपण छोटे असाल तर त्यासाठी मात्र आपल्याला यापैकी एखादं डॉक्युमेंट्स लागणार आहे. तर आपल्याला हे सुद्धा भरण्याची गरज नाही. त्यानंतर मॅन्डेटरी डॉक्युमेंट सांगितलेले आहे या ठिकाणी ऑदर आणि एक सेल्फ डिक्लरेशन. तर मित्रांनो हे सेल्फ डिक्लरेशनचा फॉर्म मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक दिलेली आहे. त्याला क्लिक करून घ्या. त्याला क्लिक केल्यानंतर आपली माहिती भरा, त्या ठिकाणी सिग्नेचर करा आणि तो समोर आपल्याला अपलोड करावा लागणार आहे. आता मित्रांनो एवढे सगळे डॉक्युमेंट्स आपल्याला या ठिकाणी लागणार आहे आणि त्यानंतर या ठिकाणी हे जे कंटिन्यूचं ऑप्शन आहे तर याला आपण क्लिक करूया म्हणजे मेन फॉर्मवर आपल्याला जाता येईल. तर मित्रांनो हा मेन फॉर्म ओपन झालेला आहे आणि वेगवेगळ्या हेड आहेत तर त्यामध्ये ती माहिती भरावी लागणार आहे. अगोदर मित्रांनो याची माहिती देतो मी, नंतर तो फॉर्म भरतो. तर सुरुवातीला आपल्याला नेमकं इन्कम सर्टिफिकेट हे किती वर्षासाठी काढायचं, 1 वर्षासाठी की 3 वर्षासाठी काढायचं, तर याला क्लिक करायचं आपल्याला. म्हणजे आपण 1 वर्षासाठी काढू शकतो किंवा 3 वर्षासाठी. त्यानंतर या ठिकाणी दुसरा ऑप्शन आहे ॲप्लिकंट डिटेल. जे उमेदवार आहे तर त्याचं डिटेल या ठिकाणी इन्फॉर्मेशन भरावं लागणार आहे आपल्याला. मग या ठिकाणी सॅल्युटेशन म्हणजे श्री असेल, मिस्टर असेल यासारखं. त्यानंतर या ठिकाणी फुल नेम इंग्लिशमध्ये आणि या ठिकाणी मराठीमध्ये ऑटोमॅटिक येऊन जाईल. त्यानंतर फादर सॅल्युटेशन. त्यानंतर या ठिकाणी फादरचं नाव म्हणजे वडिलाचं नाव या ठिकाणी टाइप करायचं आहे. मराठीमध्ये ऑटोमॅटिक येऊन जाईल. त्यानंतर या ठिकाणी डेट ऑफ बर्थ एकदा चेक करून घ्या. त्यानंतर जेंडर या ठिकाणी निवडायचं आहे आणि या ठिकाणी ऑक्युपेशन म्हणजे आपला जो व्यवसाय आहे तर तो या ठिकाणी निवडावा लागणार आहे. तर व्यवसायामध्ये नेमकं काय काय आहे ते बघूया आपण. तर या ठिकाणी बघा गृहिणी, 12वी, अभियंता, इतर उद्योग, कामगार, खाजगी सेवक, प्राध्यापक, परिचारिका, मोलमजुरी, लेखक, कवी, वकील, वैद्य, विद्यार्थी, शेतकरी, शेतमजुरी, शासकीय कर्मचारी आणि शिक्षक. तर यासारखे व्यवसाय आहे तर त्यापैकी एक आपल्याला निवडावं लागणार आहे या ठिकाणी. त्यानंतर या ठिकाणी आधार नंबर आहे पण या ठिकाणी मॅन्डेटरी नाही. ज्या टेक्स्ट समोर आपल्याला रेड स्टारचं साईन दिसत आहे ते मात्र आपल्याला भरावंच लागणार आहे. तर ॲप्लिकंट नॅशनॅलिटी इथे ऑटोमॅटिक भारतीय येऊन जाईल. त्यानंतर या ठिकाणी मित्रांनो खाली ॲप्लिकंट ॲड्रेस. तर आता या ठिकाणी ॲड्रेस आपल्याला टाइप करावा लागणार आहे. तर या ठिकाणी ॲड्रेस टाका. ते टाकल्यानंतर या ठिकाणी डिस्ट्रिक्ट सिलेक्ट करायचा आहे, जिल्हा, त्यानंतर या ठिकाणी तालुका आणि विलेज. तर ही माहिती टाका. त्यानंतर आपल्या जिल्ह्याचा जो पिन कोड आहे तर तो या ठिकाणी टाइप करायचा आहे. खाली पॅन कार्ड आहे परंतु ते कंपल्सरी नसल्यामुळे ते आपल्याला भरण्याची गरज नाही. त्यानंतर खाली जाऊया आपण. हे पुढचं जे ऑप्शन आलेलं आहे मित्रांनो फॅमिली एज्युकेशनल डिटेल्स. तर या ठिकाणी ही इन्फॉर्मेशन आपल्यासाठी कंपल्सरी नाही म्हणून ही भरण्याची आपल्याला गरज नाही. त्यानंतर मित्रांनो पुढे बघूया आपण बेनिफिशरीज इन्फॉर्मेशन. आता मित्रांनो ज्या व्यक्तीला आधार कार्ड काढायचं आहे किंवा ज्याचं आधार कार्ड काढायचं आहे तो बेनिफिशरी व्यक्ती आहे म्हणून त्याचं रिलेशन, त्यानंतर त्याचे बेनिफिशरी सॅल्युटेशन मिस्टर आहे का मिसेस आहे, त्यानंतर नाव आणि इन्कम सर्टिफिकेट रिझन म्हणजे कशासाठी काढायचं आहे ते आणि त्यानंतर रिझन फॉर व्हाय इन्कम सर्टिफिकेट रिक्वायर कोणत्या कारणासाठी काढायचं आहे. तर ही माहिती आपल्याला या ठिकाणी भरावं लागणार आहे. तर बघा या ठिकाणी जर आपण रिलेशनमध्ये जर बघितलं तर या ठिकाणी आई, आजी, आजोबा, काका, काकी आणि खाली जर बघितलं तर स्वतः पण आहे. जर स्वतःचं काढायचं तर स्वतः किंवा इतरांचं जर काढायचं असेल तर यापैकी जे असेल ते सिलेक्ट करून घ्या. त्यानंतर या ठिकाणी ऑप्शन देण्यात आलेलं आहे इन्कम सर्टिफिकेट रिझन. रिझन काय आहे? शिक्षण, वैद्यकीय किंवा इतर. तर यापैकी एक निवडता येईल आपल्याला. त्यानंतर पुढे बघूया मित्रांनो या ठिकाणी पुढचा ऑप्शन आहे फॅमिली फॉर्म इन्कम डिटेल्स. इन्कम डिटेलसाठी फॅमिलीचं फॉर्म आहे परंतु हे कंपल्सरी नाही आपल्यासाठी म्हणून आपण भरणार नाही. ज्या ज्या गोष्टी मित्रांनो आपल्याला कंपल्सरी नाही त्या भरणार नाही आपण, कारण त्यामध्ये वेळ घालवण्यात अर्थ नाही. त्यानंतर पुढे बघूया आपण. आता मित्रांनो या ठिकाणी अदर सोर्सेस ऑफ इन्कम डिटेल्स वेगवेगळ्या सोर्सेस मार्फत येणारं उत्पन्न या ठिकाणी टाकायचं आहे आपल्याला.
तर या ठिकाणी बघा हे 3 वर्षाचं आलेलं आहे आता. जर आपल्याला 1 वर्षाचं काढायचं असेल तर अगोदर 1 इयरसाठी क्लिक जर केलं तर 1च वर्षाचं या ठिकाणी येऊन जाईल. त्यानंतर आपलं कोणत्या मार्गाने आपलं इन्कम येत आहे तर ते या ठिकाणी टाकायचं आहे. ते टाकल्यानंतर समोर या ठिकाणी जे अटॅचमेंटचं ऑप्शन आहे बघा या ठिकाणी तर याला सिलेक्ट करणं गरजेचं आहे. तर ते यामध्ये की तर यासाठी आपण कोणता डॉक्युमेंट सपोर्टिव्ह अपलोड करणार आहे. प्रतिज्ञापत्र, आयकर विवरणपत्र, तलाठी अहवाल, वेतन प्रमाणपत्र, नगरसेवक यांचे प्रमाणपत्र की मंडळ अधिकारी अहवाल. तर यापैकी नेमकं काय आपण जोडणार आहोत किंवा अपलोड करणार आहोत यासाठी ते यापैकी एक सिलेक्ट करायचं आहे. ते झाल्यानंतर मित्रांनो खाली एक अग्रीमेंटचं ऑप्शन आहे. तर या ठिकाणी आपल्याला क्लिक करायचं आहे. याला क्लिक करायचं आहे आणि आय ॲक्सेप्ट म्हणून या ठिकाणी हा फॉर्म सबमिट करायचा आहे. तर अशा प्रकारे अतिशय सोपी अशी माहिती आहे. फॉर्म आरामात भरायचा आहे जेणेकरून आपल्या चुका होणार नाही. तर आता मित्रांनो या ठिकाणी हा फॉर्म मी पूर्णपणे भरून घेतो. तर सिक्युरिटी रिझनसाठी मी हा फॉर्म हाईड करत आहे. त्यामुळे होऊ शकते बऱ्याच गोष्टी तुम्हाला या ठिकाणी दिसणार नाही. तर यासाठी मित्रांनो आपल्याला 3 स्टेजमधून जायचं आहे. एक आहे ॲप्लिकेशन फॉर्म, दुसरं आहे अपलोड डॉक्युमेंट, डॉक्युमेंट अपलोड करायचे आहे आणि तिसरं म्हणजे आपल्याला या ठिकाणी ₹33 पेमेंट करायचं आहे. तर आता या ठिकाणी मी हा फॉर्म भरून घेतो. आणि बघा मित्रांनो हे सगळी इन्फॉर्मेशन मी भरलेली आहे आणि आता आपण याला सबमिट करूया. आता मित्रांनो जो पहिला फॉर्म होता तर तो पूर्णपणे भरलेला आहे. त्यानंतर आपल्याला या ठिकाणी आता डॉक्युमेंट अपलोड करायचे आहे. तर बघा या ठिकाणी सुरुवातीला फोटो आहे देण्यात आलेला. तर या फोटोची जी काही रुंदी आहे तर ती 160 पिक्सल आहे आणि हाईट आहे ती 200 ते 212 पिक्सल. फोटोची रुंदी 160 पिक्सल आणि हाईट 200 किंवा 212 पिक्सल कशी करायची तर या संदर्भातला व्हिडिओ आपण बनवलेला आहे आपल्या चॅनलवर. तो बघून घ्या. म्हणजे आपल्याला या फोटोला रिसाइज करता येईल. तर मित्रांनो आता या ठिकाणी फोटो अपलोड करून घेतो मी. आणि मित्रांनो फोटो अपलोड झालेला आहे आपला. त्यानंतर आता आपल्याला या ठिकाणी डॉक्युमेंट्स अपलोड करायचे आहे. ओळखीचा पुरावा म्हणून तर या ठिकाणी आपण वोटिंग कार्ड अपलोड करूया. त्यानंतर आधार कार्ड अपलोड करूया आपण. त्यानंतर खाली यायचं आपल्याला ॲड्रेससाठीचा तर आधार कार्ड या ठिकाणी पण अपलोड करूया आपण. म्हणजे आधार कार्डवर ॲड्रेस व्यवस्थित असतो. बघा या ठिकाणी आधार कार्ड पण आपण अपलोड केलेलं आहे. आता मित्रांनो या ठिकाणी खाली आहे की इतर दस्तावेज. तर यात हा डॉक्युमेंट्स आपल्याला काही जोडण्याची गरज नाही किंवा अपलोड करण्याची गरज नाही. त्यानंतर वयाचा पुरावा हे सुद्धा आपल्याला अपलोड करण्याची गरज नाही. त्यानंतर खाली आहे उत्पन्नाचा पुरावा. तर इथे आपल्याला डॉक्युमेंट्स अपलोड करावं लागणार आहे. बघा या ठिकाणी ऑप्शन दिलेले आहे आयकर विवरणपत्र, सर्कल ऑफिसरचा पडताळणी अहवाल, वेतन मिळत असल्यास फॉर्म नंबर 16, त्यानंतर निवृत्ती वेतन धारकाकरता बँकेचे प्रमाणपत्र, त्यानंतर अर्जदार जमीन मालक असल्यास 7/12. यापैकी एक डॉक्युमेंट्स आहे तर ते आपल्याला अपलोड करायचं आहे. तर या ठिकाणी आपण अपलोड करूया ते. ते अपलोड केल्यानंतर मित्रांनो या ठिकाणी एक पुढचा आहे अनिवार्य कागदपत्रे. तर इथे आपल्याला इतर आणि एक स्वघोषणापत्र देण्यात आलेलं आहे. हे दोन्ही आपण या ठिकाणी अपलोड करूया. आणि यानंतर हे जे स्वघोषणापत्र तर या ठिकाणी याला क्लिक करायचं आहे आणि मित्रांनो या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये स्वयं घोषणापत्र दिलेलं आहे. तर ते या ठिकाणी भरून अपलोड करून द्यायचं आहे. ते झाल्यानंतर या ठिकाणी खाली दिलेलं एक सेल्फ डिक्लेरेशन म्हणजे स्वयं घोषणापत्राचा नमुना पण दिलेला आहे. तर ऑलरेडी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तो दिलेला आहे. तो डाउनलोड करून घ्या. ते झाल्यानंतर मित्रांनो या ठिकाणी अपलोड डॉक्युमेंट हे जे ऑप्शन आहे याला क्लिक करा. म्हणजे सगळे डॉक्युमेंट्स अपलोड होऊन जाईल. आणि हे झाल्यानंतर मित्रांनो पुढची जी स्टेज येणार आहे तर ती
आहे मेक पेमेंट. तर इथे आपल्याला पेमेंट करायचंय. तर मित्रांनो आता ही सगळी ही इन्फॉर्मेशन मी भरून घेतो या ठिकाणी. भरल्यानंतर मित्रांनो या ठिकाणी हे जे अपलोडचं अपलोड डॉक्युमेंट्स याला क्लिक केल्यानंतर हे सगळे डॉक्युमेंट्स आता अपलोड झालेले आहेत आणि त्यानंतर आता समोरचा जो टप्पा आहे फीज भरण्याचा, तर ती फीज आता भरून घ्या आणि फीज भरल्यानंतर मित्रांनो आपलं उत्पन्नाचा दाखल्याचा जो काही ऑनलाईन फॉर्म आहे तर तो आपण यशस्वीरित्या पूर्ण केलेला असेल. तर मित्रांनो एवढंच होतं या व्हिडिओमध्ये. जर आपणास हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.